आज मी तुमच्यासाठी बनवते काळं चिकनची रेसिपी एकदम सिंपल वेमध्ये. एका मसाल्यापासून ही रेसिपी आपण बनवणार आहोत एकदम सिंपल वेमध्ये. मित्रांनो सुरुवातीला पॅनमध्ये आपल्याला थोडं ऑइल टाकायचं आहे, ड्राय खोबरा टाकायचा आहे, अद्रक, लसूण टाकायचा आहे. तो तेलासोबत परतून घ्या. मग बारीक चॉप केलेला कांदा टाका, कोथिंबीर टाका, मिरची टाका, टोमॅटो टाका. ते पण परतून घ्या. मग थोडं जिरं टाकायचं, थोडे धणे टाकायचे, दालचिनी टाकायची, वेलची टाकायची, थोडे मिरी टाकायचे आणि मस्त एक थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करायचं आहे. इथे मी यूज करतो सोम मसाला ज्याचा आहे, काळा चिकन मटण मसाला एकदम टेस्टी, ऑथेंटिक आणि खूप पारंपरिक असणार आहे. सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला टाकायचं तेल, मग टाकायचं बारीक चॉप केलेला कांदा, मग तो वाटण सगळं मिक्स करून वाटण मस्त शिजवून घ्या. इथे ॲड करायची थोडीशी हळद आणि डायरेक्ट यूज करायचा तो काळा चिकन मटण मसाला. मित्रांनो हा मसाला खूप मजेदार फ्लेवर देतो. जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा समजेल एकदम प्रीमियम पॅकेजिंगमध्ये येतो आणि खूप जास्त टेस्टी लागतो. मित्रांनो याच्यामध्ये ॲड करतोय चिकनला. चिकन ॲड केलं तर मस्त परतवून घ्या मसाल्यासोबत आणि मित्रांनो मस्त शिजवायचं आहे. गरम पाणी टाका, थोडं मीठ टाका आणि आपल्याला जवळ 20-25 मिनिटं मस्त चिकनला शिजवून द्यायचं आहे आणि मजेदार असं शिजल्यानंतर जेव्हा तुम्हाला वास येईल तेव्हाच तुम्ही बोलाल, की "हाय, हाय! काहीतरी क्रेझी करतोय." मित्रांनो याच्यावेळी चॉप केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं, आटवायचं आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खायचं तुमच्यावरती आहे. मित्रांनो सोहम मसाला जर बाय करायचा असेल तर वेबसाईटवरती बाय करू शकता. बायोमध्ये त्यांच्या लिंक बघायला मिळणार आहे आणि मी कॅप्शनमध्ये पण लिंक वगैरे ॲड करतोय. आता मित्रांनो सर्व्ह करतो मी पावासोबत. एकदा तुम्ही पावासोबत चिकन किंवा मटण काळं खाऊन बघा, वेडे होऊन जाल.